वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. मॉनिटर मध्ये वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेने. गायनाचे ओढे आपुलिया छंदे. मनाच्या आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते. गायनाचे ओढे आपुलिया छंदे. मनाच्या आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे. आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे ओढे आपुल्या छंदे. मनाच्या आनंदी आवडीने. विठ्ठल विठ्ठल कर्पूर गौरम करुणावतारम. संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतम हृदयारविंदे. भवं भवानी सहितं नमामि. पांडुरंगा करू प्रथम नमन.
दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे विठ्ठल संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा आणि पांडुरंग परमात्म्याकडे आपल्या परमार्थिक क्षेमाची मागणी करणारा हा गुण आहे। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने बाणेश्वर भगवंताच्या कृपा छत्राखाली परम सानिध्यामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ भानगाव बाणेश्वर भजनी मंडळ सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय तात्या महाराज महापुरुष यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आदरणीय महादेव महाराज राऊत यांच्या प्रेरणेने जगताप आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला आपला गावचा उत्सव। या उत्सवामध्ये संत चरित्र कथा आणि संध्याकाळचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे। आजची आपली ही जागराच्या कीर्तनाची सेवा आहे। आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू भूषण महाराज यांच्या माध्यमातून माझ्याकडे याची सेवा आलेली। विठ्ठल बाणेश्वर भगवंताच्या या पवित्र उपछत्राखाली आपण सर्वजण एकत्र येऊन अशा भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा सप्ताह सुरू करतोय। आपण हा उत्सव साजरा करतोय। अगदी उघड्यावरच आपली हा महोत्सव होतोय। दरवर्षीच असा असतो का? या वर्षीच केलाय। वातावरण चांगलंय, मोकळी हवा आहे, टाळकरी मंडळी सुद्धा भरपूर आहे, उपस्थिती सुद्धा चांगली आहे। कारण हे 46वे वर्ष आहे। एखादी मोठी इमारत आपल्याला दिसली, अनेक वर्ष ती इमारत टिकलेली दिसली की समजायचं तिचा पाया मजबूत असला पाहिजे। वैकुंठवासी तात्या महाराज महापुरुष अशा भगवन्निष्ठ महात्म्यांनी घातलेला हा पाया आहे। विठ्ठल आणि विशेष म्हणजे आपल्या गावामध्ये बाणेश्वर भगवंताचं हे जागृत स्थान आहे। संपूर्ण संप्रदायाच्या म्हणण्यापेक्षा जगाचे आदिगुरु असणारे भगवान शंकर आहे। तुळशी रामायणामध्ये भगवान शंकरांचं वंदन करताना असं म्हटलंय, वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणं यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदिते। भगवान शंकर जे आहेत ते नित्य बोधामध्ये राहतात, नित्य आनंदामध्ये राहतात। बाणेश्वर भगवंताचं स्थान असल्यामुळे थोडंसं भगवंताचं चिंतन करतोय। विठ्ठल जणू काय बाणेश्वर भगवान आपल्याला सगळ्यांना सांगतात, माणसाने नेहमी आनंदात राहिलं पाहिजे। आमच्या गुरुवरी सांगत असतात, माणसाच्या परिस्थितीपेक्षा त्याची मनस्थिती खूप महत्वाची। एखाद्या माणसाची परिस्थिती खूप चांगली असेल पण मनस्थिती बिघडलेली असेल तर तो सुखी का दुःखी?
परिस्थिती एखाद्या वेळेस सामान्य असेल पण मनस्थिती चांगली असेल तर सामान्य परिस्थितीत सुद्धा लोक आनंदी असतात. मग परिस्थितीपेक्षाही काय महत्वाचे, मनस्थिती. म्हणून आमचे गुरुवरी सांगत असतात, परिस्थिती करता तुम्ही वर्ष द्या पण मनस्थिती चांगली राहिली पाहिजे याच्याकरता एवढे सप्ताहातले 8 दिवस काढा. परिस्थिती करता तुम्ही पूर्ण दिवस द्या पण मनस्थिती चांगली राहिली पाहिजे याच्याकरता रोज सकाळचा अर्धा तास आणि संध्याकाळचा अर्धा तास हरिपाठ करा. विठ्ठल बऱ्याच वेळेला परिस्थिती आपल्या हातात नसते. आपल्या हातात आहे परिस्थिती. पाऊस पडायचा का नाही पडायचा हातात आहे का. आता उन्हाळ्यात पाऊस पडू लागला. परिस्थिती आपल्या हातात नाही पण आहे त्या परिस्थितीत समाधानी राहायचं का नाही राहायचं हे आपल्या हातात. बाणेश्वर भगवान परमात्मा आपल्याला शिकवतात नेहमी आनंदी कसं राहायचं. माझा आनंद जो आहे तो देशावर अवलंबून नाही. माझा आनंद जो आहे तो वेशावर अवलंबून नाही. माझा आनंद जो आहे तो व्यक्तीवर अवलंबून नाही. तुमचा आमचा आनंद देशावर अवलंबून असतो. एखाद्या विशिष्ट ठिकाणी गेलं की आनंद होतो. भगवान शंकर सांगतात आपला आनंद देशावर अवलंबून ठेवू नका. भगवान शंकर त्यांचा निवास कुठं असतो. बहुतेक ठिकाणी मंदिर जे असतं ते स्मशानात असतं. पार्वती माता एकदा म्हटल्या भगवान शंकरांना, देवा तुमच्या कृपेने लोक एवढे मोठे मोठे बंगले बांधतात आणि आपण स्मशानात राहायचं. भगवान शंकर हसल्याने म्हटले, पार्वती अंतःकरण जर प्रसन्न असेल ना तर स्मशानात सुद्धा आनंदी राहता येईल आणि अंतःकरण जर प्रसन्न नसेल बंगला स्मशान झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आपला आनंद हा देशावर अवलंबून नको. आपला आनंद हा वेशावर अवलंबून नको. बरेच वेळेला तुमचा आमचा आनंद वेशावर अवलंबून असतो, कपड्यावर असतो. एखाद्या माणसाला जर विचारलं चला येता का कीर्तनाला तर म्हणतो मूड नाही. का बरं मूड नाही. मला कपड्याला इस्त्रीच नाही. म्हणजे कपड्यावर आपला आनंद आहे. भगवान महादेवांच्या वेशाचं वर्णन केलेलं आहे. गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. माणसाचा आनंद हा कपड्यावर अवलंबून नाही. भगवान बाणेश्वर आपल्याला सांगतात की तुम्ही माझ्याकडे बघा. मी जर गजचर्म घालून व्याघ्रांबर घालून आनंदी राहू शकतो तर तुम्ही कपडे नाहीत म्हणून कशाला दुःख करता.
कपडे चांगली असली पाहिजे, पण आपला आनंद हा कपड्यावर नको बरं. मी एका ठिकाणी वाचलं, मला खूप आनंद वाटला बरं का ते वाचल्यानंतर. ते म्हटले माणसाला जेवायला नाही म्हणून दुःख नाही. ऐकताय ना तुम्ही? किती जण असे आहेत की ज्यांना जेवायलाच नाही म्हणून दुःख आहे? हातवर करावं. कोणीच नाही. माणसाला जेवायला नाही म्हणून दुःख नाही, अमुकच जेवायला पाहिजे म्हणून दुःख आहे. माणसाला कपडेच नाही म्हणून दुःख नाही, अमुकच ड्रेस पाहिजे. दुसऱ्याचा बघितला की तसाच पाहिजे म्हणून माणसाच्या जीवनात दुःख आहे. मला घर नाही म्हणून मला दुःख नाही, दुसऱ्यासारखं माझं का नाही म्हणून दुःख आहे. दुसरं कोणीच आपल्याला दुःख देत नाही. हे सगळं दुःख आपण आपल्या चुकीच्या समजुतीने तयार करतो. विठ्ठल भगवान शंकर जे असतात ते आनंदी असतात. ते जणू आपल्याला सांगतात, आपला आनंद देशावर अवलंबून ठेवू नका, आपला आनंद वेशावर अवलंबून ठेवू नका, आणि आपला आनंद व्यक्तीवर सुद्धा अवलंबून ठेवू नका. बऱ्याच वेळेला आपला आनंद व्यक्तीवर अवलंबून असतो. अमुक भेटला तर आनंद, तमुक बोलली तरच आनंद. काही नाही. अहो, आनंद आपल्या जवळ आहे. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा, की भ्रांतासी कामू. आनंद आपल्या जवळ आहे. आनंद हे जीवाचं स्वरूप आहे. आनंद स्वरूप असलेल्या जीवाला आनंद व्हावा वाटतं, हे त्याच्या दुःखाचं कारण आहे. विठ्ठल कोणीतरी ऐकणार आहे म्हणून बोललो बरं का. आणि त्याला आनंद व्हावा वाटतो, हेच त्याच्या दुःखाचं कारण. का? मी आनंद रूप आहे हे त्याला माहिती नाही. मासा पाण्यात राहतो, माशाला पाण्यातच काय लागते? तहान लागते. आपला आनंद जो आहे तो व्यक्तीवर अवलंबून नको. आजूबाजूला कशा जरी व्यक्ती असल्या तरी माणसाला आनंद राहता आला पाहिजे. भगवान शंकरांच्या आजूबाजूला कोण कोण आहे तो? बर, भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती. आता ती भूत तर काही जास्त राहिली नाही बरं. मला एका महाराजांनी तात्यांच्या मुखातून एकदा ऐकलं होतं. ते म्हटले सगळी भूत पळून गेली. मी म्हटलं का बरं? ते म्हणले माणसंच भूतासारखी झाली आहे. पण कशी व्यक्ती असली, कशी लोक असले तरी आपल्याला आनंदी राहता येतं, हे आपल्याला बाणेश्वर भगवान शिकवतात. विठ्ठल जीवनामध्ये कशी परिस्थिती आली तरी भगवंताचं चिंतन करत राहायचं. याच्याकरता बाणेश्वर भगवंताचं चरित्र आहे. सतत बाणेश्वर भगवान कोणाचं भजन करतात? भजन करी महादेव. आदि वैष्णव आहेत. आदिनाथ शंकर, नारद मुनीश्वर, शुकाय साथोर,
अनिक नाही वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग आपण निवडलेला आहे. महाराजांनी या अभंगामध्ये आपल्या पारमार्थिक क्षेमाची मागणी केली. एक असतो योग आणि दुसरा असतो क्षेम. योग कशाला म्हणतात? जे आपल्याला प्राप्त नाही ते प्राप्त होणं याला म्हणायचं योग. आणि क्षेम कशाला म्हणतात? जे प्राप्त झालेलं आहे ते टिकणं त्याला म्हणायचं क्षेम. योग अवघड आहे का क्षेम अवघड आहे? क्षेम अवघड आहे बरं का. बऱ्याच वेळेला योग येतो पण क्षेम होत नाही. माळ घालणं सोपं आहे पण ते शेवटपर्यंत टिकवणं अवघड आहे. सप्ताह सुरू करणं सोपं आहे पण शेवटपर्यंत त्याच जोमाने त्याच उत्साहाने टिकवणं हे अवघड काम आहे. कीर्तनाला येणं सोपं आहे पण शेवटपर्यंत जागर राहून कीर्तन ऐकणं त्यातल्या त्यात नऊ ते आ करा अवघड काम आहे. मग योग येतो पण क्षेम झाला पाहिजे. विठ्ठल योगा करता आपले प्रयत्न लागतात आणि क्षेमा करता देवाची प्रार्थना करावी. म्हणून आजच्या अभंगामध्ये महाराजांनी क्षेमा करता प्रार्थना केली. महाराजांनी मागणी केलेली आहे. कोणी असं म्हणेल का संत सुद्धा तुमच्या आमच्यासारखं देवाला मागतात का? आणि मागत जर असतील तर आपल्यामध्ये आणि संतांमध्ये काय फरक राहिला? कारण मागणी जी असते ती पूर्णात असते का अपूर्णात? मागणी जी असते ती पूर्णात का अपूर्णात? अपूर्णात. माझ्याकडे काहीतरी अपूर्णता असावी, मला ते मिळत नसावं, मग मी दुसऱ्याला मागतो. संतांचं जीवन पूर्ण का अपूर्ण? संतांचं जीवन पूर्ण आहे बरं का. ज्ञानोबा राय बोलतात, जे ज्ञान गंगे पूर्णता जेवणी झाले, शांतीशी आले पल्लव नवे. ज्ञानगंगेमध्ये ज्यांनी स्नान केलेलं आहे, पूर्णतेचं ज्यांनी जेवण केलेलं आहे, ते मागतील कसं काय? विठ्ठल तुकोबारायांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तुकोबारायांचा न मागण्याचा बाणा एका जन्मातला नाही बरं, अनेक जन्मापासून. महाराजांच्या काही पूर्व अवताराचं चिंतन आपल्या संत वाङ्मयात आलेलं आहे. बहिणाबाईंनी त्यांच्या अभंगात त्यांचे 13 जन्म सांगितले. शिवूरला गेलो होतो कीर्तनाला, त्यांनी सांगितलं बहिणाबाईंनी 13 जन्म सांगितले, 13 गावं सांगितले. तर त्या प्रत्येक गावात आम्ही सप्ताह करणार आहे. मी कोणत्या गावात जन्माला आले, मी काय काय केलं, कशी साधना केली, मला कशा अडचणी आल्या, पूर्वजन्माचं संतांना कळतं. आपल्याला कळतं का पूर्वजन्मात कोण होतं? थोडस पूर्वजन्माचा अनुमान करण्याकरता ज्ञानोबांनी एक ओवी लिहिली. आपण पूर्वजन्मी काय होतं हे ओळखायचं असेल तर एक ओवी लिहिली ज्ञानोबांनी. झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून झाड ओळखता येतं. फुल जर असं टवटवीत असेल, शांत बसलेला असेल, मांडी घालून बसलेला असेल, चप्पल काढून बसलेला असेल, तर समजायचं झाड सुद्धा कसं असलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे. आणि फुल जर विचित्र दिसलं तर समजायचं झाड सुद्धा गडबड आहे. विठ्ठल माणसाच्या मनात काय चाललंय त्याच्या बोलण्यावरून कळतं. एखादा मनुष्य सारखंच देवाविषयी बोलत असेल, समजायचं याच्या मनामध्ये देव आलेला आहे. आत काय चाललंय ना ते बाहेर कळतं, चेहऱ्यावरून कळतं. अंतरीचे दावे कोण कोण कीर्तन ऐकते ते चेहऱ्यावरून कळतं.
आम्ही काही काही ठिकाणी कीर्तनाला जातो, समोर बसलेली माणसं अशी असतात, त्यांचा चेहरा पाहिला की असं वाटतं आतात पोचून आले का काय कोण. इथं नाही तसं कोणी बरं. आत काय चाललंय बाहेर दिसत. तसं भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, आपण पूर्वी काय केलंय, आत्ताचे भोग काय. सारखे दुःखाचे प्रसंग येत असतील, समजायचं आपण मागच्या जन्मामध्ये म्हणा, पूर्व आयुष्यामध्ये म्हणा चुकीचं काम केलेलं आहे आणि ते आता आपल्याला भोगावं लागतंय. आपले आताचे जे संस्कार आहेत त्याच्याहून आपण पूर्वी काय करत होतो हे कळतं. आपल्याला कीर्तन आवडत असेल, भजन आवडत असेल, नामस्मरण आवडत असेल, समजायचं आपण अनेक जन्म हे केलंय. विठ्ठल भक्त सुकृताची जोडी, भक्त सुकृताची जोडी, भक्त सुकृताची जोडी. परमार्थ आवडत नाही. देवाला गीतेमध्ये म्हणावं लागलं, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीची पहिलं तरी पाहिलं. सगळ्यांना देव आवडत नाही. आता आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? 6,000. इथं किती आले असतील? 1,500. त्या मानाने बरे आहेत बर का. कारण देवाने सांगितले 1000त 1. त्या मानाने संख्या बरी. जेवण आहे का अगोदर? जेवण नाही तरी संख्या आहे चांगली. आता बऱ्याच गावामध्ये एकदम संख्या रोडावली, जेवण चालू केल्यावर चालू झाली. संस्कारावर ओळखता येतं आपण पूर्वजन्मी काय केलंय. तुम्ही बाहेरच बसा, तिकडं कडाला बसा, कडाला लवकर उठा, लवकर दोघी पण. आणि ज्यांना उठायचं त्यांनी आता छोटा बरं का, मध्ये उठू देणार नाही मी. आमच्या संस्थेमध्ये नाही कुत्र होत. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काय एकच कुत्रे, आमच्याकडे 4-4 कुत्रे. ते कुत्र असं होतं, कीर्तन सुरू झालं की लगेच कीर्तनात येऊन बसायचं. कीर्तन संपलं की लगेच निघून जायचं. तुम्हाला जर प्रयोग आज पाहायचा असेल, अनुभव पाहायचा असेल, तुम्ही आळंदीला या. माऊलीच्या मंदिरामध्ये
मी रोज प्रवचन करतो 4 ते 5. संस्थेच्या वतीने गेली 6 वर्ष माझ्याकडे सेवा आहे. तिथं एक कुत्र बसलेलं असतं रोज. किती जरी हाकललं त्या कुत्र्याला जात नाही. ते आमचं जे कुत्र होतं पूर्वी संस्थेमध्ये, त्याला एकादशीच्या दिवशी भाकरी टाकलं तर ते खात नव्हतं. कोण? किती जरी भाकरी टाकली तरी खात नव्हतं. गुरुवर ते म्हणायचे, बाबा त्याला नका भाकरी टाकू, त्याचा आकार जरी कुत्र्याचा असला तरी संस्कार सगळे वारकरीचे आहेत. भजन सोडत नाही, कीर्तन सोडत नाही, आणि एकादशीच्या दिवशी भाकरी खात नाही. आकार कुत्र्याचा आहे पण संस्कार सगळे वारकरीचे आहेत. आणि एकादशी दिवशी जर भाकरी खात असेल तर आकार माणसाचा आहे पण संस्कार ते तुम्ही म्हणा. विठाल विठाल विठाल. 15 दिवस आज एकादशी म्हणून मुद्दाम सांगितलं बरं. सगळ्या 7 व्रतांचा सार म्हणजे एकादशी. तुकाराम महाराजांच्या अनेक जन्मामध्ये, अनेक अवतारामध्ये तुकाराम महाराजांचा न मागण्याचा बाण आहे. कृतयुगामध्ये तुकाराम महाराज भक्तवर्य प्रल्हादजी होते. तेच तुकाराम महाराज त्रेतायुगामध्ये राम अवतार झाला तेव्हा रामभक्त अंगदजी होते. तेच तुकाराम महाराज जेव्हा कृष्ण अवतार झाला द्वापर युगामध्ये तेव्हा कृष्ण भक्त उद्धवजी होते. आणि कलियुगात तुकाराम महाराजांचे 2 अवतार झाले, ते म्हणजे नामदेव महाराज आणि तुकाराम. पण अगदी पहिल्या अवतारापासून तुकाराम महाराजांचा न मागण्याचा बाण आहे. भक्तवर्य प्रल्हादजींच्या अवतारामध्ये असं वर्णन केलं भागवतकारांनी, प्रतिकूल परिस्थितीत देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं. सगळ्यांचा विरोध होता. वडिलांचा विरोध, घरातल्या लोकांचा विरोध, सगळ्या गावाचा विरोध, सगळ्यांचा विरोध. पण तरी घाबरले नाही बरं. ते म्हटले सगळं जग एका बाजूला असलं तरी चालेल, जगाचा बाप आपल्या बाजूने पाहिजे. आणि मग देवाने त्यांच्याकरता अवतार धारण केला, नरसिंह अवतार. आणि नरसिंह अवतार धारण करून भगवान परमात्म्याने त्या हिरण्यकश्यपूला मारलं. भागवतकारांनी असं वर्णन केलं की देवाला इतका राग आला की देव शांतच होत नव्हते. तुम्ही सगळे असताना माझ्या या भक्ताला एवढा त्रास का झाला म्हणून देव सगळ्यांना मारायला लागले. आणि मग आता देवाला शांत कसं करायचं? एक देव म्हणले शांत करायचं असेल तर लक्ष्मी मातेला घेऊन या म्हणजे. बरेच देव लक्ष्मीला पाहिलं की काय होता, म्हणून लक्ष्मी मातेला सांगितलं कारण अहो देव खूप रागवले. लक्ष्मी माता म्हणले मला माहितीये त्यांचा राग, ते बाहेर राग होता तर मी आल्यावर शांत. लक्ष्मी माता आली, थाटाने आतमध्ये गेली. जे देव लक्ष्मी मातेवर सुद्धा रागवून धावून गेले, लक्ष्मी माता पळत सुटल्या आणि वैकुंठातच जाऊन थांबले. ते म्हणले हे आमचं नाही, दुसरंच कोणतरी दिसत. सिंहासारखी जीभ बाहेर आली, अकराळ विकराळ ते शरीर. आता देवाला कसं शांत करायचं म्हणून ज्याच्या करता अवतार आहे त्या भक्तवर्य प्रल्हादाला पुढे केलं. गाई जशी वासरा करता धावून येते तसे धावून आले, मांडीवर बसवलं, डोक्यावर हात फिरवला. भागवतकारने असं सांगितलं की देवाच्या डोळ्यात आशीर्वाद. प्रल्हादा मला थोडा उशीर राहिला बरं काय, मला माफ कर. या दुष्ट माणसाने तुला एवढा त्रास दिला पण तू माझं भजन सोडलं नाही. थोडा जरी त्रास झाला तरी माणसं माळा काढून टाकतात, वारे सोडून देतात, काय आमचं देवाने चांगलं केलंय म्हणतात. पण तुला एवढा त्रास झाला तरी माझं भजन सोडलं नाही. प्रल्हादा आजपासून तुझं भजन करील त्याचाही मी उद्धार करील. विठ्ठल विठ्ठल
प्रल्हादजीवर देव प्रसन्न झाले. म्हटली, प्रल्हादा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तुला काय मागायचंय तरी माग. ऐका, लक्ष द्या. प्रल्हादजीने देवाला हात जोडले, म्हणले, देवा, तुमची भक्ती करायची आणि तुम्हाला काहीतरी मागायचं, मला काही तुम्ही व्यापारी समजले का काय? मला काही नको देवा. अरे प्रल्हादा, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी माग. तेव्हा प्रल्हादजीने हात जोडले आणि सांगितलं, देवा, द्यायचंय का तुम्हाला? हो. एक द्या. मग काय देऊ? इथून पुढे कधी मागण्याची इच्छा होऊ देऊ नका. आणि जे प्रल्हादजी आहेत तेच तुकाराम महाराज आहे. पण तुकाराम महाराज शब्द तसेच आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. पण असं म्हणणारे तुकाराम महाराज आजच्या अभंगात मागतात, विठ्ठल का मागतात तुकाराम महाराज? तुम्हाला आम्हाला कोणाकडे मागावं, कसं मागावं, काय मागावं, कधी मागावं हे कळावं म्हणून मागतात. मागत असताना पहिले आपण साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, मग देवाला मागितलं पाहिजे. प्रयत्न आणि प्रार्थना याचा समन्वय जीवनात पाहिजे. जे आपण करू शकतो ते शक्यतो माणसाने देवाला मागायचं नाही. माझं नीट लक्ष देऊन बोलणं आहे का? जे आपण करू शकतो ते माणसाने देवाला मागायचं. जे आपल्याकडून होणार नाही ते देवाला मागायचं. काही काही लोक सगळंच देवावर टाकतात, विठ्ठल विठ्ठल. आमचे आजीगुरु होऊन गेले वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर. तात्यांच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. ते वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, इकडे लक्ष द्या माझ्याकडे, हे चालूच राहणार. हा काय तुम्हाला जायचं कधी? जाऊ. लक्ष देणं अवघड आहे. आमच्या गुरुवारी म्हणतात, एक लक्ष देणं सोपं आहे पण लक्ष देणं अवघड आहे. कळलं का नाही? कळलं. एक लक्ष देणं सोपं आहे पण लक्ष देणं अवघड आहे. घ्या माझे 1,00,000 रुपये करा सप्ताह म्हणणं सोपं आहे, पण लक्ष देऊन कीर्तन ऐकणं अवघड आहे. 1,00,000 रुपये देण्याकरता जेवढं पुण्य पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पुण्य लक्ष देऊन ऐकण्याकरता पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मी मामासाहेब दांडेकरांचा चरित्र सांगत होतो. मामा पुण्याला SP कॉलेजमध्ये प्राचार्य होते 30 वर्ष. एकदा कॉलेजमध्ये असताना एक MA चा विद्यार्थी मामांच्याकडे गेला आणि म्हटला, मामासाहेब, MA ला कोणता विषय घ्यायचा याच्याकरता मी आज संध्याकाळी देवासमोर चिठ्ठ्या टाकणार. म्हणजे जेवढे विषय असतील त्याच्या चिठ्ठ्या करायच्या आणि देवाच्या फोटो समोर ठेवायच्या, त्यातली एक चिठ्ठी उचलायची आणि तो विषय घेणार. हे मामासाहेब त्याच्यावर रागवले, म्हटले, तू मूर्ख आहेस. अरे विषय कोणता घ्यायचा याच्याकरता देवाला कशाला भार टाकतो? देवाने तुला बुद्धी दिली ना, तिचा उपयोग कर. कोणता विषय तुझा चांगला आहे, कोणत्या विषयाला प्राधान्य आहे, आणि तसा निर्णय घे. जे आपण करू शकतो ते माणसाने शक्यतो देवावर टाकायचं नाही. बरेच वेळेला लोक स्वतः काहीच करत नाही, सगळं देवावर टाक. काम करायचं नाही, उद्योगधंदा नाही. मामासाहेब दांडेकरच असं म्हणायचे, परमार्थात सगळ्यात मोठा धोका जर कोणता असेल तर परमार्थाच्या नावाखाली आळशी बनण्याचा. एक मनुष्य असा होता, काहीच नाही, उद्योग नाही, धंदा नाही, व्यापार नाही, शेती नाही, भजनही नाही. त्याला विचारलं, तुम्ही काहीच करत नाही, कसं काय चालणार? तो म्हटलं, तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय, ठेविले आनंद ते याच्याकरता लिहून ठेवलं का आळशी होण्याला. म्हणून माणसाच्या जीवनात प्रयत्न पाहिजे आणि प्रार्थना पाहिजे. आजचा जो अभंग आहे तो 4 चरणाचा आहे. पहिल्या 3 चरणात तुकाराम महाराजांनी प्रयत्न सांगितले, साधना सांगितली, आणि शेवटच्या चरणात प्रार्थना केली. तुकाराम महाराज देवासमोर गेलेले, देवाला म्हणतात, देवा, मी तुझ्याकडे मागणार आहे पण असं मागणार नाही
पहिल्यांदा मी काय काय केलंय ते सांगतो, ऐक. काय केलंय तुकाराम महाराज तुम्ही? मी काय केलंय? अभंगाचं पहिलं चरण. वैष्णव संगत तुका वाटे देवा. वैष्णव संगत तुका वाटे देवा. वैष्णव तुकाराम महाराज देवासमोर उभे राहिलेले. ऐका, लक्ष द्या. आणि तुकाराम महाराज देवाला सांगतात की मी देवा काय काय केलंय. पहिले आपले 3 चरणात साधना सांगितलेली, आपले प्रयत्न सांगितलेले. काय काय केलंय मी? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. हे देवा, मी वैष्णवांच्या संगतीत आलोय. प्रयत्नपूर्वक माणसाने चांगल्यांच्या संगतीत आलं पाहिजे. कीर्तनाला आलं पाहिजे, कथेला आलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. नाही तर काही काही लोक म्हणतात आम्हाला कुठं निमंत्रण आहे, आमचं काही लग्न आहे का तुला निमंत्रण नाही. चांगले तुका म्हणे जवळी पाचारिता न पाचारिता जावे. आल्यानंतर वैष्णवाच्या संगतीत देवा मला सुख वाटतंय. नुसतं येणं वेगळं, सुख वाटणं वेगळं. आणि तुकाराम महाराज म्हणतात की आणि कमी देवा काही नेणे. या वैष्णवांच्या संगतीशिवाय दुसरी संगत मला माहिती नाही, दुसरं काही साधना मला माहिती नाही. वैष्णवांच्या संगतीविषयी, संतांच्या संगतीविषयी एक निष्ठता पाहिजे. विठ्ठल कोण आहे ते वैष्णव? या वैष्णवांच्या संगतीमध्ये कोणतं सुख आहे आणि हे सुख प्राप्त करण्याकरता तुम्ही नेमकं काय करता? वैष्णव कोणाला म्हणायचं? ऐका, वैष्णव हा काही वेशावर अवलंबून,
मी पांढरे कपडे घातले की झालो वैष्णव असं काय, भगवे कपडे घातले की झाला वैष्णव असं. वैष्णव हा काय देशावर अवलंबून नाही. स्त्री आहे का, पुरुष आहे का, लहान आहे का, मोठा आहे, वैष्णवांच्या लक्षणात जो बसला वैष्णव. आमचे सावता महाराज आपल्या वाट्याला आलेलं काम करत करत नामस्मरण केलं, चिंतन केलं आणि संत पदवीला जाऊन पोचले. जनाबाईने गौऱ्या थापता थापता देवाचं नामस्मरण केलं, वैष्णव पदवीला जाऊन पोचल्या. जनाबाईला भेटण्याकरता काशीवरून कबीर महाराज पंढरपूरला आले. संत जनाबाई कुठं राहतात, जनाबाई कुठं राहतात. नेमकी जनाबाईची आणि एका बाईची गौऱ्यावरून भांडणं चालली होती आणि जिच्याबरोबर भांडणं चालली होती तिला विचारलं संत जनाबाई कुठं राहतात. म्हणजे गावातल्या नास्तिकाला महाराजाचा पत्ता विचारला. ती म्हणायला लागली भांडकुदळी जणी कधीपासून संत झाली, माझ्या बरोबर भांडते सकाळपासून गौऱ्या करता. कबीर महाराजांना संशय निर्माण झाला. जनाबाईकडे गेले, हात जोडले, म्हणजे का हो जनाबाई, तुमचंच नाव जनाबाई का? तुम्ही संत आहात, तुम्हाला देव दळू लागतो, काम करू लागतो, म्हणून तुम्हाला भेटण्याकरता मी फार काशीहून आलो आणि तुम्ही खुशाल भांडताय. जनाबाई हसले, म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं संत झाल्यावर भांडायचं नसतं म्हणून? माझा संतपणा काही एवढा कच्चा आहे का थोड्याशा भांडणाने जायला? विठाला 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 व्यवहारात कधी रागवावं लागतं, कधी भांडावं लागतं. वैष्णवांच्या लक्षणामध्ये बसला तो वैष्णव. वैष्णवांची काही बाह्य लक्षण आहेत आणि वैष्णवांची काही आंतर लक्षण आहेत. बाह्य लक्षण काय वैष्णवांचं? तुळशी माळा गळा गोपी चंदन, वैष्णवांचं बाह्य लक्षण सांगितलं. वैष्णव म्हटलं की त्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असते. तुळशीचीच माळ कशाला घालायची? कवड्याची का नाही घालायची? हळदीची का नाही घालायची? त्या प्रत्येक देवतेच्या माळा वेगवेगळ्या बरं का. ही विष्णूची उपासना जो करतो तो वैष्णव, आणि विष्णूला आवडणारी तुळस आहे. देवाला काय आवडते? तुळस आवडते. देवाने त्या वृंदा नावाच्या पतिव्रतेला आशीर्वाद दिलेला, तुझ्याशिवाय माझी पूजा होणार नाही. तिने देवाला शाप दिला, तुम्ही शालिग्राम होताल, दगड होताल, तरी देवाने तिला उशाप दिलेला आहे. तुळस खूप पवित्र सांगितली. म्हणून आपल्याकडे जर एखादी व्यक्ती मेली, हे आपल्याकडे म्हणण्यापेक्षा आमच्याकडे म्हणतो, कशी का असं ना, खाणारी असू द्या, पिणारी असू द्या, मरण पावले की त्याच्या तोंडात मेल्यानंतर काय घालतात? आमच्याकडे बरं. तुमच्याकडे काय घालतात? कोंबडीची पिस, तुळसच घालतात प्रत्येक ठिकाणी. का? कारण तुळशी काय आहे? पवित्र आहे. मला असं वाटतं मेल्यावर घालण्यापेक्षा अगोदर घातली तर चांगलं आहे बरं का.
जसं आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलगी त्या पतीच्या नावाने मंगळसूत्र धारण करते, तसं हे तुळस म्हणजे तुळशीची माळ म्हणजे आपलं वैष्णवांचं काय आहे, मंगळसूत्र. एका बाईने एका माणसाची 10 वर्षे सेवा केली, लग्न नाही केलं. त्या माणसाचं लग्न दुसऱ्या बाई बरोबर झालं. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा अपघात झाला आणि मेला. फार मोठी इस्टेट, फार मोठी संपत्ती. दोन्ही बायका कोर्टात गेल्या. पहिली म्हणायला लागली 10 वर्ष याच्या बरोबर राहिली, मला संपत्ती पाहिजे. आणि दुसरी म्हणायला लागली कालच याच्या बरोबर लग्न झालं, मला संपत्ती पाहिजे. कोर्ट कोणाला संपत्ती देईल? कोर्टाने विचारलं तुमचा आणि याचा संबंध होता, याला पुरावा काय सांगा. पहिली अशी इकडे तिकडे बघायला लागली, पुरावा काहीच नाही. दुसरी म्हणायला लागली हे बघा त्याच्या नावाचं मंगळसूत्र. कोर्टाला सगळी संपत्ती कोणाला द्यावी लागली. एकच दिवस लग्न झालं. तसं ज्याला देवाची संपत्ती पाहिजे, ज्ञान, वैराग्य, शांती, समाधान, त्याच्या गळ्यात देवाच्या नावाचं काय पाहिजे. बरेच गळे मला खाली दिसत आहेत तिथे. तुळशी माळ घातली पाहिजे. पण तुळशी माळ हे बाह्य लक्षण आहे बरं का. बऱ्याच वेळा लोक 4 माळा घालतात आणि चुकीचं वागतात. बिगर माळकरी चुकला तर लोक एवढं बोलत नाही, पण माळकरी चुकला तर जास्त बोलतात. विठ्ठल आमच्याकडे लोक येतात, तक्रारी करतात, तुमचे माळकरी चोऱ्या करतात. मी म्हटलं माळकरी कधीच चोरी करणार नाही. चोर तात्पुरता वारी पुरता माळकरी झाला असला. काय चोर सुद्धा काय वारीत काय होतात, माळकरी होतात. आपण 1 माळ घालतो तो 4 घालतो. आपण एकाच ठिकाणी घर लावतो तो सगळ्या अंगाला लावतो. इंद्र चंद्रभागेवर आंघोळीला गेले की म्हणतो तुमचे कपडे माझ्याकडे द्या, तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही आल्यावर मी जातो. आणि आपण आल्यावर पाहतो तर तोही नसतो, कपडेही नसतो. म्हणजे बाह्य लक्षण आहे. एरवी तरी पंडू सुता आंतरशुद्ध नसता, बाहेरी कर्म तो सर्वथा विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हानीला, कडू दुधिया माकीला गुळे जैसा. म्हणून बाह्य लक्षणाबरोबर आंतरलक्षण पाहिजे. आंतरलक्षण काय? वैष्णव तो देवा अवघी देवा रे माया, अवघी देवा रे माया, अवघी देवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. ज्याला हे सगळं जगत विष्णूचं स्वरूप वाटतं, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. काही विष्णू मानत नाहीत आणि जगही मानत नाहीत, शून्य मानतात. काही जग मानतात पण विष्णूला मानत नाही. काही विष्णू मानतात, जग मानतात, पण दोन्ही भिन्न भिन्न मानतात. पण आपला वारकरी संप्रदाय सनातन धर्मामध्ये विष्णू आणि जग एकरूप मानले. इतर धर्मामध्ये असं नाही. त्यांच्या धर्मामधला ईश्वर जग निर्माण करतो आणि वर राहतो. देवाला भेटायचं असेल तर जगात भेटता येत नाही, मरायचं आणि मग वर जायचं. ऊपर वाले के हात. कोणाचा देव वैकुंठात आहे, कोणाचा देव कैलासात आहे, कोणाचा देव कुठे आहे
देवाला भेटायचं आहे तर तिकडे जावं लागेल. पण आपल्या वारकरी धर्मामध्ये विठ्ठल विस्तारला सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. एकनाथ महाराजांच्या चरित्रात कथा आली. अनेक लोक त्या ठिकाणी पैठणचे काशीवरून पाण्याची कावड घेऊन रामेश्वरला निघाले. अनेक कावडीची पद्धत आपल्याकडे थोडी कमी आहे, तिकडे उत्तर प्रदेशात जास्त आहे. भगवान शंकर आणि पार्वती वरून पाहतायत, काय लोक भक्ती करतायत, काय लोक भक्ती करतायत. पार्वती माता म्हणले, काय देवा, कलियुगात सुद्धा लोक भक्ती करतात. भगवान शंकर म्हटले, करत जरी असले तरी गर्दी आहे, याच्यात हौसे नवसे आणि गवसे बरेच आहेत. खरे भक्त फार थोडे, मला जाणून भक्ती करणार. हौसे म्हणजे उगा हौसेने आल्या, चला तुळजापूरला चाललोय तर पंढरपूर करून घेऊ, बघू तर कीर्तन काय असतं म्हणून हौसेने आलेले काय हौसे. बर, न येण्यापेक्षा येणारा चांगला. काही काही नवसे असतात, चला येता का वारीला, नाही आमचा 3 वाऱ्याचा नवस होता, संपला म्हणजे नवस केलेला असतो. नाही, आणि काही गवसे असतात. गवसे म्हणजे एखाद्याने जबरदस्तीने नेले. खरे भक्त कमी आहे, जाणून का भक्ती करणारे कमी आहेत. म्हणून पार्वती मातेला भगवान शंकर म्हटले, सगळे जरी दिस पार्वती माता म्हटली, देवा अनवाणी पायीने चालले, उघडे वागडे चालले, एवढा उन्हाळा आहे तरी चाललेत, काशीवरून कावड घ्यायची, रामेश्वरला न्यायची, अवघड गोष्ट आहे, एवढं पायी चालत जायचं. भगवान शंकर म्हटले, यातला खरा भक्त कोण आहे तुला दाखव. दोघं खाली आले. भगवान शंकर बनले कुंभार, पार्वतीला बनवलं कुंभारी, आणि नंदीला सांगितलं तू गाढव हो म्हणून. म्हटलं एवढं हलकं काम मला सांगता गाढव व्हायचं, म्हणजे आता मी कुंभार झालोय, तुला गाढव व्हायला काय हरकत आहे. आणि मग ते गाढव रस्त्याच्या बाजूला भगवान शंकर बसले, आणि बसल्यानंतर ते गाढव ओरडायला लागला. भगवान शंकर सगळ्या जाणाऱ्या लोकांना म्हणायचे, हो माझं गाढव खूप ताणलेलं आहे, हो पाणी वाचून मरून जाईल, तुम्ही कोणीतरी थोडं तरी पाणी माझ्या गाढवा करता द्या. बाकी सगळे लोक जाता जाता म्हणायचे, काशीवरून कावड आणली काय, गाढवाला पाजायला थोडी आणली. एकनाथ महाराजांनी ऐकलं आणि एकनाथ महाराज थांबले. आणि एकनाथ महाराज जायला लागलेले गाढवाकडे. सगळे लोक उभे राहिले. म्हटलं बघा कळतं काय एकनाथला काय, अहो काशीचे कावडन हा गाढव खुट तिकडे घेऊन चाललाय गाढवाकडे. आता गाढव कोण आहे म्हणणारे गाढवे. एकनाथ महाराज म्हटले, हाच माझा बाणेश्वर आहे, हाच माझा रामेश्वर आहे. आणि त्या गाढवाच्या मुखात पाणी पाजल्याबरोबर भगवान शंकर प्रगट झाले. विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आम्हाला या वैष्णवांच्या संगतीत सुख वाटतं. कोणतं सुख आहे वैष्णवांच्या संगतीत? व्यवहारात तुम्ही आम्ही ज्याला सुख समजतो ते खरं सुख नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे, विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझे ना तरी भौमा नाम मंगळू, रोहिणी ते मिळती जोळू तैसा सुख प्रवाद बलळू वैशे कुहा. विषयाचं जे सुख असतं ते कमी कमी होणार असतं, नष्ट होणार असतं. विषयाचं सुख जे आहे अनुकूल प्रतिकूल विषयावर अवलंबून असतं.
आज मला ज्याच्यात सुख वाटेल त्यात तुम्हाला वाटणार नाही, तुमचं वाटेल त्यात मला वाटणार नाही. आमचे गुरुदेव दृष्टांत सांगायचे, एका माणसाने स्मशानात दुकान टाकलं. कोणी भाजीपाल्याचं दुकान टाकलं, कोणी कपड्याचं टाकता येतं, ह्याने कुठं टाकलं? मसनात. तिथं कशात दुकान टाकावं लागेल? तिथं लागणारं साहित्य. पैसे नव्हते तर एका माणसाकडून 1 लाख रुपये उसने घेतले. 3 महिन्याच्या बोलीने 1 लाख घेतले, दुकान टाकलं, सुरू झालं दुकान. पण 3 महिन्यात एकही माणूस आला नाही, मेलच नाही गावात कोणी. ज्याचे पैसे होता तो मागण्या करता आला, हो काय दादा तुम्ही 3 लाख माझ्याकडून 1 लाख घेतले 3 महिन्याच्या बोलीने आणि अजून दिले नाही. तो म्हणायचा, तुला काय सांगायचं, रोज हनुमंताला नारळ फोडून येते म्हटलं. तो हनुमंताला नारळ फोडून काय म्हणत असेल, आमच्या गावात लवकर 4थी लाट येऊ दे, गावातले लोक मरू दे. म्हणजे गावात लोक मेले तर ह्याला आनंद आहे, पण गावात दुःख आहे. तसं प्रत्येकाने सुखाची वेगवेगळी कल्पना केलेली आहे. खरं सुख कोणतं आहे? ज्ञानोबारांनी व्याख्या सांगितली बरं का, किंबहुना सोये जीवात्मयाची आहे, ते तर जे होय तया नाम सुखाता सुखते गा किरीटी, दा विजेल तुझ तिथी, जे आत्मयाचे भेटी जीवाशी होय. आणि असं सुख वैष्णवांच्या संगतीमध्ये देवाचं सुख आहे, भक्ती प्रेमाचं सुख आहे. पण हे सुख मिळण्याकरता तुम्ही काय करता? दुसरं चरण, गाये नाचे गुडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. कोणती साधना वैष्णव करतात? वैष्णवांच्या संगतीत तुम्ही काय करता? वैष्णव जे करतात ते आपण जाऊन केलं पाहिजे बरं. नुसतं वैष्णवांच्या संगतीत येऊन चालत नाही.
वैष्णव करतात ते आपण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. वैष्णवांनी आपल्याला एकदम सोपी साधना सांगितलेली आहे. कलियुगामध्ये माणसाकडून कठीण साधना होणं अवघड आहे. घोर असं कलियुग आलेलं आहे. अन्न दूषित झालेलं आहे, पाणी दूषित झालेलं आहे, हवा दूषित झालेली आहे आणि त्यामुळे माणसाचं मन सुद्धा काय झालंय, त्यामुळे माणसाकडून कठीण साधना होत नाही. एका जागेवर त्याला 2 तास बस म्हटलं तर त्याची 84 आसनं होतात. मन माणसाचं स्थिर राहत नाही कलियुगामध्ये, म्हणून संतांनी सोपी साधना सांगितली. भगवंताचं नामस्मरण येत असेल तर गायचं, धावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. येत असेल तर गायचंय, कारण गायनामध्ये फार मोठी शक्ती आहे. मनुष्य लगेच एकाग्र होतो. सात्विक गायन असेल ना, पूर्वीच्या काळामध्ये गायक होऊन गेले, त्यांचं नाव तानसेन. त्या तानसेननी जर मेघ मल्हार राग म्हटला तर पाऊस पडायचा. मेघ मल्हार म्हणू का, पाऊस पडला तर अवघड होईल. तुका म्हणे माझे हे जे सर्व सुख, तानसेननी जर पटदीप म्हटला तर दिवे लागायचे आपोआप. पटदीप मानवनी शरण जावे, सर्व भावे देवाशी, मानवनी शरण जावे. पटदीप आहे, रागामध्ये शक्ती आहे. केदार राग म्हटला तर ज्याचं डोकं दुखतंय ते शांत होत. तुका म्हणे माझे याची सर्व सुख, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पितांबर. गायनामध्ये शक्ती. विठ्ठल विठ्ठल एखादा म्हणेल मला नाही गाता येत. तुकाराम महाराज म्हणतात, नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, नाही तयावे न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं रामकृष्ण हरी म्हणा. म्हणजे गाये कलियुगामध्ये नाचणं ही सुद्धा भक्ती आहे. फक्त ते नाचणं देवा करता पाहिजे, देवासमोर पाहिजे. पण लोक देवासमोर नाचायच्या ऐवजी नवर देवासमोर आणि ते आडवे तिडवे नाचतात. मीराबाईंनी कोणती भक्ती केली? पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, लोक कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुल नासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. आणखी काही गौरव. नाचूंगी 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 नाचूंगी,
आपली सांप्रदायिक आहे हे आत्ताचे नवीन. नाचणं भक्ती आहे. धन्य जगी तोची एक. जो देवासमोर नाचतो त्याला संसारात जास्त नाचावं लागत. कीर्तनामध्ये देव नाचतो. जनाबाईंनी कीर्तनाचं वर्णन केले. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. उडी म्हणजे आनंदाने उड्या मार. कीर्तनात उडी मारण्याचं सुद्धा खूप मोठं महत्व सांगितलं बरं. मग आपल्याला हे जर बघायचं असेल तर पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्ही या आणि रिंगणामध्ये या. रिंगणात उडी असते. पण हे सगळं करत असताना तुकाराम महाराज म्हणतात आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. हे सगळं आवडीने केलं पाहिजे. परमार्थ हा आवडीचा पाहिजे. काहींचा परमार्थ नडीचा, काहींचा सवडीचा आणि ठराविक लोकांचाच आवडीचा. आवडीने सगळं केलं पाहिजे. आवड असल्यावर माणसाला कंटाळा येत नाही. आवड असल्यावर कसा वेळ गेला हे कळत नाही. आणि आवड नसली इकडं बघ तिकडं बघ, किती वाजले, कोण आलं कोण गेलं समजायचं आवड नाही. विठाला विठाला. तुकाराम महाराजांना विचारलं आम्हाला सुद्धा करूशी वाटतो परमार्थ, नाचू वाटतंय, भजन करू वाटतंय, माळ घालू वाटतंय, पण काय करणार. लाज वाटते. काय काय ना लाज वाटते माळ घालायला. एक जण आला माझ्याकडे, म्हटलं माळ घाला. म्हटलं माळ घातल्यावर मला लोक बुवा मानतात. मग म्हटलं तू काय बाई आहेस का. वाईट वागायला माणसं लाजत नाही. व्यसन करायला लाजलं पाहिजे, नको ते करायला लाजलं पाहिजे, खोटं बोलायला लाजलं पाहिजे, पण चांगलं करायला लोक लाजतात. तुकाराम महाराज म्हणतात हे सगळे प्रतिबंध लाज भय शंका दुराविला. शेवटचं महत्व. लाज बाजूला सारली, भय बाजूला सारलं, शंका बाजूला सारली. परमार्थात माणसाने भिवू नये बरं का. कारण देव आपल्या मागे पुढे असतो अशी भावना ठेवून परमार्थ करा. शंका घेऊ नये. बाकीचे लोक हे साधना करतात, ते साधना करतात. आम्ही नुसतं नामस्मरण केलं तर आमचं कसं काय होतं. काही शंका घेऊ नका. नुसतं नामस्मरण करा, देव तुमचा उद्धार करायला बसलेलाच. मान बाजूला सारा आणि परमार्थ करा. तुकाराम महाराज म्हणतात देवा एवढं सगळं मी केलंय, आता हे टिकलं पाहिजे, याच्याकरता तुम्ही कृपा करा. ही शेवटच्या चरणाचं. तुका म्हणे आता आपुल्या
सगळं मी केलंय, पण टिकवणं तुमच्या हातात आहे, करणं आपल्या हातात आहे. टिकवण्याकरता देवाची कृपा लागते बरं का. एवढा सगळा मेळ मिळवलाय, एवढं सगळं आयोजन केलंय, पाऊसच जर आला तर केलेलं सगळं विस्कटून जातं. चांगलं करत असताना करायचंय चांगलं, परंतु देवाला रोज प्रार्थना करायची, आम्ही जेव्हा एवढं करतोय एवढं आमचं टिकव. परमार्थात आमच्या काही अडचण येऊ देऊ नको, नाहीतर एखादी मोठी अडचण आली, घरात काही अडचण आली, परमार्थ करता येत नाही, नामस्मरण करता येत नाही, चिंतन करता येत नाही, म्हणून क्षेमा करता देवाला प्रार्थना केली. अभंगाचा अर्थ संपलेला आहे, वेळही आपली संपलेली. थोडस भजन करायचंय बरं का सगळ्यांनी. पुरुष मंडळींनी आणि टाळकऱ्यांनी माझ्यावरून म्हणायचंय आणि माता भगिनींनी मागे म्हणायचंय. विठोबा भजन करायचं आपल्याला. सगळ्यांनी टाळी वाजवायची, कोणाचा आवाज जास्त येतोय बघायचं बरं का आपल्याला. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. मोठ्याने बोला. टाळी टाळी वाजवा. सर्वांनी म्हणा, टाळकऱ्यांनी माझा पुढं. ताली वाजवा, ताली वाजवा म्हणा. वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय तात्या महाराज महापुरुष यांनी लावलेलं हे रोप, इवलेशे रोप लावले द्वारी, त्याचा वेलू गेला लग्नात. अनेक गावामध्ये त्यांनी निष्काम परमार्थ वाढवला, रुजवला. आमच्या सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेवर त्यांचं खूप प्रेम होतं. आवर्जून संस्थेमध्ये सगळ्या गुरुजनांना भेटायला ते येत होते. आळंदीमध्ये अशी एक संस्था आहे जिथं विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. संस्थेने 108 वर्षामध्ये जवळजवळ 5000च्या वर कीर्तनकार तयार केले. आपल्या पत्रिकेमध्ये जेवढे कीर्तनकार आहेत ते सगळे कुठले संस्थेचे कीर्तनकार आहेत. म्हणून आळंदीला कधी आला तुम्ही अवश्य आपल्या वारकरी शिक्षण संस्थेला भेट द्या. माझी सेवा या ठिकाणी संपते. विठ्ठल जय जय हरे